उपवासाला तुम्ही कधी अशी मिरचीची भजी खाल्ली आहेत का? तर आज आपण उपवासासाठी मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत मिरचीच्या भजीची रेसिपी पाहणार आहोत. तर मिरचीची भजी बनवण्यासाठी शक्यतो अशा कमी तिखट ज्या मिरच्या असतात ना, त्या आपल्याला घ्यायच्या आहे. स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर त्याला कट करायचं आणि त्याच्या आतील ज्या बिया आहे ना, त्या पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता ह्या मिरच्यांच्या आतमध्ये स्टफिंग भरण्यासाठी इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहे. किसून घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जाडसर कुटलेला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. त्यानंतर जाडसर कुटून घेतलेली हिरवी मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, पाव चमचा आपल्याला इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्ध्या लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे तुम्ही उपवासाला काही पदार्थ जर खात नसाल तर ते तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता. सर्व जिन्नस छान एकजीव करायचं. त्यानंतर ही जे मिरच्यांच्या आतमधलं स्टफिंग आहे ते इथे रेडी झालेले आहे. सर्व मिरच्यांमध्ये हे भरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्या बाहेरच्या कोटिंगसाठी सुद्धा एक मिश्रण तयार करावं लागणार आहे. तर उपवासासाठी बनवत असल्यामुळे त्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी राजगिऱ्याचे पीठ आणि 1.5 चमचा इथे मी वरईचे पीठ घेतलेलं आहे. तर ह्या तुम्ही जर वरईचे पीठ वापरणार असेल तर पूर्णपणे वरईचे पीठ किंवा पूर्णपणे राजगिऱ्याचं पीठसुद्धा इथे वापरू शकता. चवीप्रमाणे मीठ आणि लाल मिरची पावडर घालायची आहे. आता ही लाल मिरची पावडर जी मी इथे वापरलेली आहे ना, ही उपवासासाठी सेपरेट बनवून ठेवलेली होती, ती इथे मी घेतलेली आहे. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, मीडियम घट्ट असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मिरच्या आपल्याला छान व्यवस्थित कोट करायचं आहे आणि मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत मीडियम गरम तेलामध्ये तळायच्या आहे. अजिबात जास्त मोठ्या गॅसवरती किंवा कमी गॅसवरती सुद्धा तळायच्या नाही. मस्त अशा गोल्डन ब्राऊन झाल्या की लगेचच काढून घ्यायच्या आहे. मस्त अशी आपले इथे उपवासासाठीचे ही मिरचीची भजी जी आहे ना, ती इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर ह्या आषाढी एकादशीला ही जी भजी आहे ना, जरूर ट्राय करून पहा. कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवायला सुद्धा अजिबात विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा.